संपूर्ण कुटुंब आनंदात होतं। कारमध्ये गाणी सुरू होती। प्रत्येक जण आपापसात हसत होतं, मस्करी करत होते। नव्या वॉल्वो XC90 लक्झरी कारमधून कुटुंब ख्रिसमसच्या सुट्टीत एकत्र गावी चालले होते। गावी पोहोचण्यासाठी काही तास शिल्लक होते, परंतु त्यांच्या वाटेतच मृत्यू उभा होता याची कल्पनाही कुणी केली नसेल। एका क्षणात सर्व काही होत्याचं नव्हतं झालं आणि संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दाढेत ओढलं गेलं। सांगली येथील एका सॉफ्टवेअर कंपनीचे CEO आणि त्यांच्या कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतीये। राष्ट्रीय महामार्ग 48 वर ही दुर्घटना घडली। हे कुटुंब लक्झरी वॉल्वो कार मधून प्रवास करत होते। CEO स्वतः कार चालवत होते। बंगळुरू शहराच्या हद्दीतील नेलवंगला जवळ त्यांच्या स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल XUV कारवर कंटेनर उलटली। कारमध्ये बसलेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात इतका भयंकर होता की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला। अक्षरशः ओरडायलाही वेळ मिळाला नाही। क्षणात होत्याचं नव्हतं झालं। कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला, त्यामुळे आत बसलेले मृतदेह अडकले। हे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होते। कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला। मृतांमध्ये IST सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे MD आणि CEO चंद्रम एगा पागोळ, त्यांच्या पत्नी गौराबाई, 16 वर्षीय मुलगा ज्ञान, 12 वर्षीय मुलगी दीक्षा एगा पागोळ, यांच्या वहिनी विजयलक्ष्मी आणि त्यांची 6 वर्षीय मुलगी आर्या यांचा समावेश आहे। एगा पागोळ कुटुंब त्यांच्या महाराष्ट्रातील सांगली गावी यायला निघाले होते। त्यांची कार बंगळुरू तुमाकूर येथील टिप्पागोंडान हल्ली जवळ पोहोचली तेव्हा हा भीषण अपघात झाला। चंद्रम हे जबाबदारीनं गाडी चालवत होते, त्यांची काही चूक नव्हती असं पोलिसांनी सांगितलंय। तुमाकूरच्या दिशेनं जाणारी SUV एका दुधाच्या ट्रकच्या मागे जात असताना विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकनं अचानक नियंत्रण गमावलं आणि तो ट्रक मधल्या लेन मधून वळला आणि दुसऱ्या लेन मध्ये पडला। कंटेनर ट्रकनं दुधाच्या ट्रकला धडक दिली आणि दोन्हीही वाहनं पलटी झाली। हा अपघात पाहून धक्का बसलेल्या एगा पगोळ यांनी आपल्या कारचा वेग कमी केला, परंतु कंटेनर ट्रक थेट त्यांच्या वॉल्वोच्या वर जाऊन उलटला। या भयानक दुर्घटनेत कंटेनर ट्रक चालक आणि दूध ट्रक चालक गंभीर जखमी झाले। त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।